एका शेतकऱ्यावर अचानक 4 बिबट्यांनी हल्ला केला, पण त्यानंतर या शेतकऱ्याने केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशातून कौतुक झालं। या शेतकऱ्याला मिळाला शौर्य पुरस्कार, जेव्हा 4 बिबट्यांना एका शेतकऱ्याने नेस्तनाबूत केलं। जेव्हा एका शेतकऱ्यावर चहूबाजूने 4 बिबट्यांनी हल्ला केला होता, पण तो घाबरला नाही। त्याने असा बुद्धीचा वापर केला, असं धाडस दाखवलं की ज्यामुळे त्याला शौर्य पुरस्कार मिळाला। शेतकरी जेव्हा दुपारी जेवण करून त्याच्या शेतात आला होता, तेव्हा त्याला काही अंतरावर शेतात दबा धरून बसलेले 4 बिबटे दिसले। आसपास कुणीच नव्हतं। तो क्षण त्या शेतकऱ्यासाठी जीवन मरणाचा होता, कारण की त्या 4ही बिबट्यांनी त्याच्याकडे रोखून बघितलं होतं। आता कोणत्याही क्षणी ते 4ही बिबटे मिळून त्याच्यावर हल्ला करणारच होते, पण त्या शेतकऱ्याने बुद्धी चातुर्याने आपला जीव वाचवला। त्या बिबट्यांना असा धडा शिकवला की ज्यामुळे त्याला शौर्य पुरस्कार मिळाला, वन विभागाकडून बक्षीस मिळाले। संपूर्ण शेतकरी वर्गातून त्याचा अभिमान होतोय। मग असं काय डोकं चालवलं त्या शेतकऱ्याने? एक शेतकरी ज्याची चर्चा आता संपूर्ण देशभरात होत आहे, त्याचं नाव आता अभिमानाने घेतलं जातंय। एक बिबट्या पाहिला तरी लोक घाबरतात, पण 4 बिबट्यांना अगदी गारद करणाऱ्या या शेतकऱ्याने काय आयडिया वापरली असेल? एका बिबट्याने हल्ला केला तरी अक्षरशः लोकांची गाळण उडते, पण 4 बिबट्यांपासून हा शेतकरी कसा वाचला? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। आज आपण अशा एका शेतकऱ्याची शौर्यगाथा ऐकणार आहोत की ज्याच्या समोर अचानक 4 बिबट्यांचं मोठं संकट उभं राहिलं, पण तो अजिबात घाबरला नाही। त्याने बुद्धीचा असा वापर केला की ज्यामुळे त्याचा जीव तर वाचलाच, पण संपूर्ण शेतकरी वर्गाला देखील त्याने एक टेक्निक सांगून गेलेला आहे। एक शेतकरी जो अडाणी होता, जास्त शिक्षण नव्हतं, पण तरी देखील त्याने असं डोकं चालवलं की ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये त्याची चर्चा सुरू झाली। एक साधा शेतकरी दुपारचं जेवण आटपून आपल्या शेतात कामासाठी निघाला होता। दुपारचे साधारण 3 वाजले होते। त्याने त्याच्या कपाशीच्या शेतात थोडं काम करायचं राहिलं होतं, पण त्याच्या शेतात जेव्हा त्याने प्रवेश केला तेव्हा त्याने पाहिलं, ज्यांनी जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली। तिथे 1 नाही 2 नाही तर 4 धिप्पाड बिबटे बसलेले होते। 4 बिबटे पाहून कोणीही पळाला असता, पण हा शेतकरी पळाला नाही। त्याने त्यांचा असा प्रतिकार केला की ज्यामुळे संपूर्ण देशात त्याची चर्चा होणार होती। एका क्षणात शेतकऱ्याला वाटलं होतं, त्याला सुरुवातीला थोडी भीती देखील वाटू लागली होती। त्याला वाटलं की आता आपलं काही खरं नाही। आसपास कुणी नव्हतं। त्याने आसपास नजर टाकली, दूरपर्यंत कुणीच दिसत नव्हतं। त्याने त्या बिबट्यांना पाहिलं होतं आणि त्या 4ही बिबट्यांना त्या शेतकऱ्याच्या हालचालीवरून त्यांनी त्याला ओळखून घेतलं होतं। त्याच्याकडे त्यांची नजर गेली होती, बिबट्यांचं त्याच्याकडे लक्ष गेलं होतं। आता बिबटे देखील सावध झाले होते। आता कोणत्याही क्षणी ते त्याच्यावर हल्ला करणार होते। आता त्या शेतकऱ्याला देखील माहिती होतं की 4 शिकारी प्राण्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला काहीतरी डोकं चालवावं लागेल। त्याला माहिती होतं की जंगली प्राणी आगीला घाबरतात, पण आग लावण्यासाठी त्याच्याकडे काहीच नव्हतं। त्याच्या बाजूला एक काठी पडलेली होती, पण 4 बिबट्यांपुढे त्या काठीचा काहीच उपयोग झाला नसता। आसपास दगड होते, पण दगड मारून पळून जायला ती काही कुत्री नव्हती। त्यांनी पाहिलं, बिबट्यांनी त्याच्याकडे चाल करायला सुरुवात केली होती। 4 पैकी 2 बिबटे त्याच्याकडे हळूहळू यायला लागले होते। बिबटे हळूहळू त्याच्याकडे येत होते। त्याने पळून जाण्याचा विचार केला, पण त्याचं घर तब्बल 2 किलोमीटर अंतरावर होतं। 4ही दिशेला पळण्याची वाट त्या बिबट्यांनी रोखली होती। आता बिबटे त्याला घेराव घालायला सुरुवात करत होते। जवळपास 1 किलोमीटर अंतरावर एक छोटीशी झोपडी होती, जिथे एक वयस्कर आजी राहत होती, पण तिथपर्यंत जाण्यासाठी त्या बिबट्यांनी त्याला तिथे जाऊपर्यंत फाडून खाल्लं असतं। त्याचं डोकं त्या दिवशी इतक्या वेगानं चाललं होतं की त्याआधी ते इतक्या वेगानं कधीच चाललं नव्हतं। बिबटे हळूहळू त्याला घेरून जवळ येत होते। तो मागं सरकत होता। आता ते त्याच्यावर झेप टाकणारच, तेव्हा त्याला एक अशी गोष्ट दिसली की ज्यामुळे त्याचा जीव वाचला। त्याचं शेत हे फॉरेस्ट एरियाच्या आसपास होतं, म्हणजे तिथे जंगल एरिया होता। तिथे सरकारने झाडे लावा झाडे जगवा अशा मोहिमेअंतर्गत काही रोपांवर संरक्षक जाळ्या लावल्या होत्या। त्याने एक जाळी पाहिली। त्याच्या डोक्यात एक कल्पना आली, ही जाळी जर आपल्याला वाचू शकते। त्याला असं वाटलं, त्याला आठवलं, या जे जाळ्या लावल्या ते या शेळ्या खाऊ नये म्हणून एक विशेष प्रकारच्या जाळ्या लावलेल्या होत्या। ही जाळी जर आपण अंगाभोवती गुंडाळून घेतली तर आपला जीव वाचू शकतो, असं त्याला वाटलं होतं। त्याला लक्षात होतं की त्याचा कुत्राही त्याच्या मागून येणार होता, कारण की ज्यावेळेस तो घरून निघाला होता त्यावेळेस त्याचा मोती नावाचा कुत्रा त्याच्या पाठीमागे लागला होता, पण मोती काय अजून आला नव्हता। त्यामुळे आता त्याचा जीव त्याला स्वतःच वाचवावा लागणार होता। त्याच्या डोक्यात कल्पना आली, बिबट्यांनी झेप टाकण्याआधीच ती जाळी घेणं गरजेचं होतं। आता तो शेतकरी त्या जाळीकडे पळायला लागला। हे पाहून 4 बिबट्यांपैकी एका बिबट्याने त्याच्या अंगावर झेप मारलीच,
पण त्याने प्रसंग ओळखून स्वतः बाजूला उडी मारली, स्वतः बाजूला झुकून दिलं. ती जाळी त्याच्यापासून 100 मीटर अंतरावर लांब होतं. आता चारही बिबटे वेगानं त्याच्या मागे पळू लागले होते. त्या निळ्या काय फोडल्या. आता शेतकऱ्यांच्या मनात भीती दाटून आली. त्याने आपला जीव वाचवण्यासाठी गळ्याभोवती घट्ट रुमाल पळता पळता गुंडाळला होता. तो जाळीच्या दिशेने धावू लागला. त्यांच्या आणि बिबट्यामध्ये आता फक्त काही फुटाचंच अंतर होतं. एका बिबट्याचा पंजा त्याच्या पाठीला लागलाच होता, पण त्या शेतकऱ्याने डोकं चालवलं. त्याने जवळपास 10 मीटर अंतरावरून त्या जाळीच्या दिशेने उडी फेकली. शेतकऱ्याने जोरदार उडी मारली. तो त्या जाळीवर जाऊन पडला. त्याच्या तोंडाला हाताला खरचटलं, पण त्याने क्षणाचाही विचार न करता ती जाळी उडून अंगावर घेतली. आता पूर्णतः तो जाळीच्या आत होता. चारही बिबट्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचे पंजे जाळीला लागत होते. आता ती जाळी त्याने अंगाभोवती घोटाळून घेतली होती. ती आता थेट त्याला ते बिबटे जखमी करू शकत नव्हते, पण अजूनही तो पूर्णपणे सुरक्षित नव्हता. ती जाळी उंचीनं छोटी होती. ती त्याचं पूर्ण शरीर ती कव्हर करू शकत नव्हती. ती जर वरून घातली तर त्याच्या गुडघ्यापर्यंत येत होती आणि त्याचे पाय आणि छातीचा भाग मोकळा राहत होता. मग त्याने ती जाळी अंगाभोवती गुंडाळली, पण लक्षात आलं त्याचे पाय मोकळे होते. बिबट्यांना लक्ष देत नव्हतं. बिबटे चारही बाजूने त्याला पंजे मारत होते, त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या लक्षात आलं आपले पाय मोकळे आहे. शेतकऱ्याच्या लक्षात आलं आपण जर उभे राहिलो तर हे बिबटे आपल्या पायाला चावा घेतील, आपला जीव घेतील. त्यामुळे तो जाळीच्या आत गुडघ्यावर बसला. आता सगळं शरीर त्याने अशा पद्धतीनं जाळीत घेतलं होतं. जाळीची उंची कमी होती, त्यामुळे तो गुडघ्यावर बसला. त्यामुळे जाळीची उंची आणि तो गुडघ्यावर बसल्यामुळे त्याची उंची हे सगळं आता मॅच झालं होतं. त्यामुळे आता सगळ्यातच त्याचं पूर्ण शरीर जाळीच्या आत गेलं होतं. आता त्याला बिबटे ढकलून पाडण्याचा प्रयत्न करत होते. बराच वेळ झुंज सुरू होते. थोड्या वेळाने बिबटे शांत झाले, पण ते तिथेच घुटमळत होते. आता नुसतं जाळीत बसून चालणार नव्हतं. शेतकऱ्याला पुढं डोकं चालवणं गरजेचं होतं. त्याने धीर धरून जाळी सकट उभा राहण्याचा प्रयत्न केला. हळूहळू झोपडीच्या दिशेने चालू लागला. तो 5-6 फूट पुढे गेला तसे चारही बिबटे पुन्हा आक्रमक झाले, त्याच्यावर धावले. शेतकऱ्याला कळलं आपण जर चाललो तर हे हल्ला करतात, म्हणून तो पुन्हा बसला. अर्धा तास परत बसून राहिला. त्याच्या समोर ती झोपडी दिसत होती. आता बिबटे त्याला 10 फुटाच्या पुढे जाऊन देत नव्हते. तो थोडा पुढे गेला की ते वेगाने येऊन पंजे मारायचे. त्याला भीती वाटत होती. हा पंजा जर जोरात लागला तर जाळीच्या आतून आपल्याला नख लागतील, आणि बिबट्याला कळलं की जाळीच्या मदतीने हा पळ काढतोय, तर म्हणून त्याने अधिक जोराने हल्ला चढवला. शेतकऱ्याला वाटला आता आपला शेवट होणार. त्याने लांबून आजीला हाका मारल्या, पण थोडासा पाऊस सुरू होता, त्यामुळे आजीला काय आवाज जात नव्हता. ती जाळी आता जागोजागी फाटायला लागली होती. बिबट्याने जर ती पूर्ण फाडली असती तर शेतकऱ्याचा जीव वाचला नव्हता. पण अचानक एक चमत्कार घडला. शेजारच्या शेतामध्ये एक बाजरीचं शेत होतं. त्याच्यातून एक पक्ष्यांचा मोठा थवा आवाज करत उडाला. त्या बिबट्यांचं लक्ष विचलित झालं. शेतकऱ्याला लगेच कळलं की ही संधी आहे. त्याने काय केलं, गुपचूप वाकून एक मोठा दगड उचलला आणि बाजरीच्या शेतात तो दगड भिरकावला. तो दगड पडतात पक्ष्यांचा आणखी एक मोठा थवा जोरदार आवाज काढून जमिनीच्या कमी उंचीवरून उडाला. भुकेलेले बिबटे त्या पक्षाच्या दिशेने धावले. शेतकऱ्याला आता पळायची संधी मिळाली होती. त्याला माहिती होतं की बिबटे काही सेकंदात परत इथे येतील. त्याने एक मोठा निर्णय घेतला. त्याने काय केलं, ती फाटलेली जाळी शरीरापासून बाजूला फेकली आणि तो जितक्या वेगानं पळता येईल तितक्या वेगानं त्या झोपडीच्या दिशेने पळाला. ते झोपडीत जाऊन शिरला. बिबट्यांनी त्याचा पाठलाग केला, पण तोपर्यंत शेतकऱ्याने झोपडीचा दरवाजा बंद केला होता. आजी झोपडीतून जागी झाली. घाबरलेल्या शेतकऱ्याला तिला पाहिलं. त्याला सुरक्षित जागा मिळाली, पण धोका टळला नव्हता. चारही बिबटे झोपडीच्या बाहेर बसून जोरजोरात गुरगुरत होते. शेतकऱ्याला घरी जायचं होतं. ते ठाण मानून बसले होते. तेव्हा त्याने पुन्हा डोकं चालवलं. आधीच्या चुलीचे जळणारं एक लाकूड घेतलं. त्याला कापूस गुंडाळला. एक मशाल तयार केली. झोपडीचा दरवाजा उघडला आणि मशाल बाहेर फेकली. मशालीचा भडका पाहून बिबटे थोडे मागे सरकले, पण तिथून ते गेलेच नाही. आता शेतकऱ्याची हिंमत संपली होती. त्याला वाटलं होतं रात्रभर आपल्याला इथंच बसावं लागेल, पण म्हणतात ना, संकटकाळी देव कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतो. आणि त्याच वेळेस एक अनपेक्षित गोष्ट घडली. शेतकऱ्याचा पाळीव कुत्रा मोती थेट त्या झोपडीपर्यंत आला. मालकाचा जीव धोक्यात आहे त्या मुक्या प्राण्याला कळलं. त्याने एक दाराबाहेर बसलेल्या चारही बिबट्यांना पाहिलं. क्षणाचाही विचार न करता आपल्या मालकाला वाचवण्यासाठी त्याने थेट 4 बिबट्यांच्या झुंडीवर झेप घेतली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बिबटे गोंधळले. त्यांचं लक्ष शेतकऱ्यांना विचलित झालं. ते त्या कुत्र्याकडे वळले. एक कुत्रा, 4 बिबटे. जीवघेणी लढाई सुरू होती. ही संधी सांधून शेतकऱ्याने झोपडीचा दरवाजा उघडला. जळजळीत लाकूड घेऊन त्या भांडणामध्ये फेकलं. घराच्या दिशेने जीवमुठी धुवून दम टाकला. त्या शूर कुत्र्याने आपल्या प्राणाची बाजी लावली, पण मालकाचे प्राण वाचवले. अखेर ही घटना संपूर्ण देशामध्ये आता व्हायरल झाली आहे. या गोष्टीतून प्रत्येक शेतकऱ्याला शिकायला काय मिळतं की कोणत्याही संकटात घाबरून न जाता शांत डोक्याने विचार केला पाहिजे. मार्ग नक्की सापडतो. शेतकऱ्याने बुद्धीचा वापर केला, पण शेवटी एका मुक्या प्राण्याच्या स्वामिनिष्ठेने आणि बलिदानाने त्याचा जीव वाचला. माणसाप्रमाणेच प्राणी ही प्रेम आणि कर्तव्य जाणतात, हेच या गोष्टीतून सिद्ध झालं. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.